मित्रांनो, सन 2022 साली DDA, TAO आणि AO अशा वर्ग 1 व वर्ग 2च्या पदभरतीसाठी 2 जाहिराती आलेल्या आहेत आणि या जाहिरातीच्या माध्यमातून एकूण 417 कृषी अधिकाऱ्यांची पदं भरले गेलेले आहेत। परंतु या सर्व कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती मात्र मुंबई हायकोर्टच्या प्रलंबित असलेल्या खटल्यामुळे शासन देऊ शकलेलं नाहीये। नेमका काय आहे हा खटला? कोर्टामध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांची किंवा परीक्षार्थींची मागणी काय आहे, त्यांनी कोणते मुद्दे मांडलेले आहेत, जे अक्षरशः तसं पाहता कोर्टामध्ये त्यांनी काय मुद्दे मांडलेले आहेत ते मला माहीत नाहीयेत, परंतु त्यांचं जे निवेदन आहे त्या निवेदनामध्ये काय बाब आहे या ठिकाणी सविस्तर पाहू शकतो। कारण बरेच वेळेला हा मुद्दा कृषी अधिकाऱ्यांची नियुक्तीबाबतचा मुद्दा विधानसभेमध्ये विविध राजकीय पक्षांनी त्याचबरोबर बाहेर देखील विविध राजकीय नेत्यांना उचललेला आहे। प्रशासकीय स्तरावरती देखील प्रयत्न केले गेलेले आहेत। अगदी 2022च्या जाहिरातीमधून जे काही नियुक्त झालेले किंबहुना निवड झालेले अधिकारी आहेत त्यापैकी 121 अधिकाऱ्यांना नियुक्ती दिल्यानंतर त्याच दिवशी ती नियुक्ती हायकोर्टानं प्रलंबित ठरवली किंबहुना त्याला कॅन्सल करावं लागलं। अशा कोणत्या बाबी आहेत ज्या बाबी म्हणजे नेमकं हे प्रकरण काय आहे, परीक्षार्थी कोर्टात का गेलेले आहेत आणि मुळात या सर्व कोर्टात गेलेल्या परीक्षार्थींचे त्यांच्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी आयोगाकडे किंवा विविध प्रशासकीय बाबींकडे कशा पद्धतीनं प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे काय मागण्या केलेल्या आहेत या बाबतीत आपल्याला या ठिकाणी सविस्तर चर्चा करणं गरजेचं आहे। कारण एखाद्या पेपरला ज्या वेळेला निवड झालेले किंबहुना एका स्पेसिफिक फॅकल्टीचे लोक हे एका वेगळ्या पद्धतीने ती बाजू मांडत असतात आणि त्याच वेळेला जे कोर्टात गेलेले व्यक्ती आहेत ते पण त्यांची बाजू एका वेगळ्या पद्धतीने मांडत असतात। नेमकं या प्रकरणामध्ये खरी बाजू काय आहे? 417 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कोर्टामध्ये का प्रलंबित आहेत? मित्रांनो, ज्या वेळेला कृषी सेवा मुख्य परीक्षेचा पॅटर्न आपण पाहतो तो आपल्याला 1992 पासून पाहणं गरजेचं आहे। कारण 1992 साली सर्वप्रथम कृषी सेवा पदभरती ही MPSC आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। मग याचे एकूण 3-4 टप्पे पडतात, तुमच्या लक्षात येईल। इथे जर आपण पाहिलं 1992 ते 2011 या कालावधीमध्ये जी ॲग्रिकल्चर MPSCची मुख्य परीक्षा होत होती ती डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये होती आणि या डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये एकूण तुम्ही जर पाहिलं तर 600 मार्कासाठी 2 पेपर होत होते, पेपर 1 आणि पेपर 2। आता लक्षात घ्या, त्यापैकी BSc ॲग्री म्हणजे BSc कृषी म्हटलेलं आहे या ठिकाणी। BSc ॲग्रीचा जर सिलेबस पाहिला तर 600 पैकी किती मार्काला होता? 520 मार्काला। पण हा 520 मार्काला कसा होता तर पहिला पेपर जो आहे तो कंपल्सरी होता आणि या कंपल्सरी पेपरमध्ये 200 मार्काचा पहिला पेपर जो आहे तो कंपल्सरी होता, एकूण 200 मार्काचा पैकी 120 मार्काचा अभ्यासक्रम हा BSc ॲग्रीचा होता, 80 मार्काचा अभ्यासक्रम हा BTech कृषी अभियांत्रिकीचा होता। म्हणजे या ठिकाणी 200 मार्काची एकूण होऊन जातीये। आणि दुसरा जो ऑप्शनल पेपर होता, हा जो पेपर आहे तो होता ऑप्शनल। हा ऑप्शनल पेपर 400 मार्काला असायचा, BSc ॲग्रीचा स्वतंत्र आणि BTech कृषी अभियांत्रिकीचा देखील स्वतंत्र। म्हणजे एकूण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमाचं वेटेज जर पाहिलं तर BTech कृषी अभियांत्रिकीचं 480 मार्काचं आणि BSc ॲग्रीचं 520 मार्काचं 600 पैकी अभ्यासक्रमाचं वेटेज होतं। ओके, आता हीच प्रथा जी आहे ती आपण 2011च्या नंतर देखील पाहतो। बघा, 2011 ते 2016 या कालावधीमध्ये परीक्षाचं केवळ स्वरूप बदललं। पूर्वी ते डिस्क्रिप्टिव्ह होतं, 11 ते 16 या कालावधीमध्ये ते MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स टाईपमध्ये आलेलं आहे, ज्यामध्ये सेम एवढंच मार्क्स वेटेज एकूण 600 मार्कासाठी 520 मार्काचा अभ्यासक्रम BSc ॲग्रीचा आणि 480 मार्काचा अभ्यासक्रम हा BTech कृषी अभियांत्रिकीचा होता।
इथे तुमच्या लक्षात येईल की 2017 साली 7/2/2017 साली MCQ टाईपमध्येच क्वेश्चन्स येत होते, परंतु एकूण मार्क्स जे आहेत 600 ऐवजी या ठिकाणी 400 करण्यात आले. ते 400 कोणते केले, तर जो काही ऑप्शनल पेपर होता 400 मार्कला पूर्वी, तो 400 ऐवजी 200 मार्काला करण्यात आला. म्हणजे 200 मार्काचा पहिला कंपल्सरी पेपर आणि 200 मार्काचा ऑप्शनल असे मिळून एकूण 400 मार्क हे मुख्य परीक्षेला होते. 400 पैकी जर आपण पाहिलं तर सेम रेशो 320 मार्काला BSc ॲग्री आणि बीटेक कृषी अभियांत्रिकीचे 280 मार्काचं अभ्यासक्रमाचं वेटेज होतं. आता लक्षात घ्या, त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 2000 अगदी 17 ते 2021 या कालावधीमध्ये 17 ते 2021 या कालावधीमध्ये हा सेम पॅटर्न राहिलेला आहे. हा सेम पॅटर्न राहिलेला आहे. परंतु म्हणजे मूळ मुद्दा कुठे आहे तो लक्षात घ्या. MPSC आयोगाकडनं 11 फेब्रुवारी 2022 रोजी, लक्षात घ्या ही तारीख फार महत्त्वाची. हा सगळा मुद्दा समजून घेत असताना 11 फेब्रुवारी 2022 रोजी संकेतस्थळावर कुठलीही पूर्वसूचना न देता कुठलीही समिती स्थापन केलेली आहे किंवा आम्ही अभ्यासक्रम बदलत आहोत अशी कुठलीही सूचना न देता 11 फेब्रुवारी 2022 रोजी आयोगाकडनं एक नवीन कृषी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम पब्लिश करण्यात आला आणि त्या अभ्यासक्रमाचं मार्क्स वेटेज देखील 2 पेपर जे आहेत ते मात्र कंपल्सरी करण्यात आले. दोन्हीही पेपर जे आहेत ते कंपल्सरी करण्यात आले, कंपल्सरी करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये लक्षात येईल तुमच्या पूर्वी जे मार्क्स वेटेज होतं 320 मार्काचं BSc ॲग्रिकल्चरच्या अभ्यासक्रमाचं वेटेज हे डायरेक्टली 248 मार्क एवढं ठेवण्यात आलं. परंतु त्याचबरोबर इनडायरेक्टली इतर विद्याशाखेच्या नावाखाली ते जर आपण पाहिलं तर ते 290 मार्कापर्यंत ते जातं. आता लक्षात घ्या, मूळ परीक्षार्थींचा मुद्दा काय आहे आणि कळीचा मुद्दा या ठिकाणी हाच आहे की बीटेक कृषी अभियांत्रिकीचा पूर्वीचा 280 मार्काचं वेटेज हे डायरेक्टली 16 मार्क करण्यात आलं. डायरेक्टली 16 मार्क करण्यात आलं. 1992 पासून ते 2021 पर्यंत जे मार्क्स वेटेज ऑलरेडी या मार्क्स वेटेजमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल 40 मार्काचा डिफरन्स आहे. प्रत्येक ठिकाणी 40 मार्काचा जो आहे तो डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे हा 40 मार्काचा ॲडव्हान्टेज जो आहे तो BSc ॲग्रिकल्चरच्या अभ्यासक्रमातून मिळत होता. मित्रांनो, त्यानंतर केवळ 7 दिवसांनी म्हणजे 11 फेब्रुवारी नंतर 18 फेब्रुवारी 2022 रोजी कंबाईन टेक्निकल ॲडव्हर्टाईज आली. ज्या टेक्निकल ॲडव्हर्टाईजमध्ये DDAचे 49, TO चे 100 आणि AOचे 65 म्हणजे वर्ग 1चे 49 आणि वर्ग 2चे 165 असे मिळून 214 पदांची ॲडव्हर्टाईज MPSC कडनं जाहीर करण्यात आली 8 दिवसानंतर. चला तर नेमके परीक्षार्थींचे पुढील मुद्दे काय आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. मुळात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कृषी विद्यापीठाअंतर्गत एक 7-8 वेगवेगळे डिग्री कोर्स चालवले जातात. मग या ठिकाणी कृषी आणि कृषी अभियांत्रिकी अशा 2च विद्याशाखाचे पेपर किंवा अभ्यासक्रम का? तर लक्षात घ्या, याचा आपला मूळ पाया जो आहे तो महाराष्ट्र ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ॲक्ट 1983 आणि महाराष्ट्र ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी स्टॅट्यूट 1990 या दोघांमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक विद्यापीठामध्ये बीटेक कृषी अभियांत्रिकी आणि BSc ॲग्री ह्या 2 स्वतंत्र वेगवेगळ्या विद्याशाखा आहेत. आणि कृषी विज्ञान आणि कृषी अभियांत्रिकी अशा ज्या स्वतंत्र विद्याशाखा आहेत त्या स्वतंत्र विद्याशाखापैकी ॲग्रिकल्चर सायन्सेसमध्ये इतर सर्व विद्याशाखा येतात, ज्यामध्ये हॉर्टिकल्चर आहे, ॲग्रीबायोटेक आहे, ABM आहे किंवा अशा ज्या इतर विद्याशाखा आहेत त्या सर्वच्या सर्व कुठे येतात तर ते येतात कृषी विज्ञान या फॅकल्टी अंतर्गत. त्यामुळं पूर्वीपासून अगदी 1992 पासून MPSC सुरुवातीपासून जी परीक्षा कंडक्ट करते त्यामध्ये केवळ तुम्हाला BSc ॲग्री आणि बीटेक कृषी अभियांत्रिकी. मग या ठिकाणी इतर परीक्षार्थींवर अन्याय नाही आहे का? नक्कीच, ही बाब आपण पुढे बघू. परंतु मूळ मुद्दा MPSCचा कुठे आहे? म्हणजे खरंच MPSC चुकली आहे का परीक्षार्थी चुकलेले आहेत
का निवड झालेल्या व्यक्ती चुकलं? निवड झाल्या व्यक्तीचा यामध्ये कुठलाही काही दोष नाही आहे. लक्षात घ्या, इथं तुमच्या लक्षात येईल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोणत्याही परीक्षेचा अभ्यासक्रमात बदल करणार असल्यास हा एक संकेत आहे, नियम नाही. हा काय एक संकेत आहे, किमान 1 वर्ष आधी याबाबत विद्यार्थ्यांना अवगत केले जाते, ज्यामुळे सर्व परीक्षार्थी त्या अभ्यासक्रमासोबत कोपअप होतील, ॲडजस्ट होतील आणि त्यानंतर ती परीक्षा देता येईल. तुम्हाला साधं उदाहरण माहीत असेल राज्यसेवेचं, ज्या परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 मध्ये घोषित केला आणि त्या परीक्षेचा अभ्यासक्रम MPSCनं लागू कधीपासून केलेला आहे? 2025 पासून. परंतु या ठिकाणी कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा जाहिरात येण्याच्या आधी केवळ 7 दिवस घोषित करण्यात आला. कुठलीही पूर्वसूचना त्याबाबत देण्यात आलेली नव्हती आणि 7 दिवसानंतर डायरेक्टली जाहिरात आलेली आहे. चला आता यापुढे बघा. आता ही बाब एक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की MPSCनं स्वतःचाच निर्णय कसा ओव्हररूल केलेला आहे. 16 जून 2021 रोजीची घोषणा. आता याला थोडीशी मी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की डिसेंबर 2020 मध्ये MPSCनं एक घोषणापत्रक काढलं आणि त्यामध्ये म्हटलं की कृषी सेवा, वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवा या परीक्षा आम्ही स्वतंत्ररित्या घेतो आणि त्यामध्ये आयोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये वेळ जो आहे तो खर्ची पडतोय आणि साहजिकच याला आम्ही पूर्व परीक्षेला तरी किमान एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की 16 जून 2021 रोजीच्या घोषणेनुसार कृषी सेवा, वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवा या तीनही परीक्षेच्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम हा कॉमन करण्यात आला. म्हणजे ह्या तिन्ही सेवेसाठी पूर्व परीक्षा कॉमन असेल, त्याचा अभ्यासक्रम देण्यात आला आणि त्याचबरोबर मुख्य परीक्षा अभ्यासक्रमात बदल केला नाही, अशा पद्धतीचं अंडरलाईन करून स्टेटमेंट जी आहे ती MPSC आयोगाकडनं देण्यात आलं. इथं दुसरी गोष्ट लक्षात घ्या की याच दिवशी MPSC आयोगानं मुख्य परीक्षेचा जुना अभ्यासक्रम नव्यानं आपल्या संकेतस्थळावरती अपलोड केलेला आहे. याचा अर्थ काय झाला की 16 जूनला MPSC आयोगानं नवीन अभ्यासक्रम घोषित केलेला आहे, जो जुन्याप्रमाणेच आहे. आता लक्षात घ्या, पुढे जाऊन मात्र दिनांक 11 फेब्रुवारी 2022 रोजी फक्त आता 3 परीक्षा कॉमन घेतल्या जात आहेत, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा मात्र सेपरेट जुन्या पद्धतीनं होणार आहेत. असं कधी सांगितलंय? 16 जून 2021ला आणि लगेच 11 फेब्रुवारी 2022. म्हणजे साधारणपणे तुमच्या लक्षात येईल की 6-7 महिन्याच्या कालावधीनंतर जो 16 जूनला MPSC आयोगानं मुख्य परीक्षेचा सिलेबस दिलेला आहे त्याच्यावरती कुठलीही परीक्षा झालेली नाही आहे, परंतु MPSC आयोगानं 11 फेब्रुवारी 2022ला त्या 3 परीक्षेपैकी केवळ कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलला. बरं, बदलला असताना काय बदलला? जे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं, कृषी अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाचं मार्क्स वेटेज डायरेक्टली 16 मार्क्सवरती आणलेलं आहे. आता या ठिकाणी अजून एक बाब सांगणं गरजेचं आहे. MPSCने याबाबत कुठली घोषणा केली का नाही, परंतु या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे 11 फेब्रुवारी 2022 आणि 16 जून 2021 या दरम्यानच्या काळामध्ये एक घटना घडली. ती घटना म्हणजे तुमच्या लक्षात असली पाहिजे. 28 नोव्हेंबर 2021 रोजी MPSCला नवीन अध्यक्ष मिळाले. नवीन अध्यक्ष मिळाले ज्या अध्यक्षांचं क्वालिफिकेशन किंवा डिग्री पदवी जी आहे ती BSc ॲग्री ही होती. BSc ॲग्री ही होती. कारण कदाचित सर्व परीक्षार्थींचं म्हणणं आहे की या व्यक्तीची नियुक्ती झाल्यानंतर कुठलीही पूर्वसूचना न देता आयोगाचे सर्व संकेत धाब्यावर बसून या व्यक्तींना स्वतःच्या पदाचा गैरवापर केला आणि अशा पद्धतीचा एक बायस असा अभ्यासक्रम जो आहे तो तयार करून दिलेला आहे. हा सर्व परीक्षार्थींचा आरोप आहे. यामध्ये खरी बाब काय आहे ती आयोग सांगू शकेल. पुढला मुद्दा बघा. आता ज्या वेळेला अशा पद्धतीचा अभ्यासक्रम घोषित केला आहे त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की BSc ॲग्रीचा अभ्यासक्रम आणि BTech कृषी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम, त्याचबरोबर जो नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये हॉर्टिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी, ABM, होम सायन्स, ॲग्रीबायोटेक अशा सर्व विद्याशाखा, एक 7-8 विद्याशाखा दिलेल्या आहेत. आणि तुमच्या लक्षात येईल की या 7-8 विद्याशाखापैकी एकमेव BSc ॲग्री
यांच्या अभ्यासक्रमाचं वेटेज जे आहे ते आहे 248 मार्काचं प्रत्यक्ष, इनडायरेक्टली 290 मार्काचं, आणि बीटेक आणि इतर सर्व विद्याशाखांच्या अभ्यासक्रमाला असलेलं वेटेज हे एकतर 16 मार्क किंवा त्यापेक्षा कमी आहे. म्हणजे थोडक्यात काय, इतर सर्व विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी जर त्यांच्या स्वतःच्या अभ्यासक्रमामध्ये आउट ऑफ मार्क्स घेतले तरी हे BSc ॲग्रीच्या परीक्षार्थींसोबत कॉम्पिटिशन करू शकणार नाहीत. ही बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. बघा, मग आता हा जो अभ्यासक्रम तयार केला आहे ना, हा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मला सांगा, फूड टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी फूड टेक्नॉलॉजीचा मास्टर्स किंवा PhD झालेला, त्यांचा डीन म्हणा, त्यांचे HOD म्हणा, अशा पद्धतीचे व्यक्ती असले पाहिजेत का नाही समितीमध्ये? तर लक्षात घ्या, अशा कुठल्याही कृषी अभियांत्रिकीसाठी कृषी अभियांत्रिकीचा माणूस असला पाहिजे, फूड टेक्नॉलॉजीला फूड टेक्नॉलॉजीचा, हॉर्टिकल्चरसाठी हॉर्टिकल्चरचा, ॲग्रीबायोटेकसाठी ॲग्रीबायोटेकचा, ABM साठी ABMचा, होम सायन्ससाठी होम सायन्सचा, अशा BSc ॲग्रीसाठी BSc ॲग्रीचा, अशा पद्धतीनं सर्व समाविष्ट केलेल्या अभ्यासक्रमातील तज्ज्ञ व्यक्तीचा समावेश करून त्या समितीकडनं तो अभ्यासक्रम तयार करून घेणं MPSCला अपेक्षित होतं. परंतु MPSCनं अशी कुठलीही बाब केलेली नाही. MPSCनं जी काही RTI खाली त्यांना माहिती दिली आणि त्यांनी जे काही त्यांच्या निवेदनात मांडलेलं आहे त्यानुसार तज्ज्ञ गठीत केलेली नाही आहे, आणि जो तज्ज्ञ समितीनं अभ्यासक्रम दिला आहे त्यामध्ये त्या तज्ज्ञ समितीमध्ये सर्व विद्याशाखेचे तज्ज्ञच नव्हते. अशा पद्धतीनं बाब जी आहे ते तुमच्या लक्षात येईल. आता पुढे जर आपण पाहिलं तर आयोगाची दुटप्पी भूमिका कशा पद्धतीनं विद्यार्थ्यासमोर आली आहे, त्यांनी ती कशी मांडली आहे बघा. राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम बदल करत असताना आयोगानं कोणती समिती नेमली त्याबाबत आयोगाच्या संकेतस्थळावरती घोषणा केली. समितीनं काय अहवाल दिलाय, काय शिफारशी केल्यात ह्या देखील आयोगाच्या संकेतस्थळावरती दिलेल्या आहेत, आणि आयोगानं काय ॲक्सेप्ट केलं आणि तो अभ्यासक्रम कधीपासून लागू केला जाणार आहे ह्या सगळ्या बाबी दिलेल्या आहेत. परंतु लक्षात घ्या, कृषी सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रमासाठी गठीत केलेली विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीचा अहवाल आयोगाने आता असं आपण कन्सिडर करू की अभ्यासक्रमात बदल करायचा म्हणल्यावर आयोग समिती स्थापन करत असेल, आणि ती जर आयोगानं स्थापन केली असेलच तर त्या समितीचा अहवाल आपल्या संकेतस्थळावरती देण्यात आलेला नाही. आता मूळ शंका पोरांना इथं पुन्हा यायला लागल्या की संकेतस्थळावरती अहवाल दिलेला नाहीये, समितीच्या शिफारशी माहीत नाही आहेत, आणि डायरेक्ट अभ्यासक्रम तो बी एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल करून एकाच विद्याशाखेला फेवर करणारा अभ्यासक्रम असा का तयार केलेला आहे, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो आयोगावरती सर्व परीक्षार्थींना केलेला आहे. पुढे जर आपण गेलो तर तुमच्या लक्षात येईल की समितीमध्ये तज्ज्ञ व्यक्ती, तुम्हाला जसं म्हटलं की BSc ॲग्रीचा सिलेबस ठरवण्यासाठी BSc ॲग्रीचा तज्ज्ञ माणूस असला पाहिजे, हॉर्टिकल्चरला हॉर्टिकल्चर, फूड टेकचा टेक्नॉलॉजीचा. परंतु आयोगानं RTI खाली जी माहिती दिली त्यामध्ये म्हटलं की विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीचा अहवाल आम्ही नाकारलेला आहे, आणि जो काही MPSCच्या स्तरावरती एक नवीन समिती स्थापन केली आणि त्या समितीनं अभ्यासक्रम दिला आहे. आता लक्षात घ्या, कृषी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम ठरवण्यासाठी कृषी अभियांत्रिकीचा तज्ज्ञ असला पाहिजे, नाहीतर ही पद्धतीचा म्हणजे पोरांनी काय आरोप केलेला आहे कोर्टात गेलेल्या की डॉक्टर असलेल्या व्यक्तींनी अभियांत्रिकी परीक्षेचा अभ्यासक्रम ठरवलेला आहे. म्हणजे हे विशेष आहे, तो आहे डॉक्टर आणि तो कोणत्या परीक्षेचा सिलेबस ठरवतोय, अभियांत्रिकीच्या. अशीच बाब या परीक्षेत झालेलं आहे, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो सर्व परीक्षार्थींना केलेला आहे, कारण तज्ज्ञ व्यक्तीच त्यामध्ये नव्हते. बरं, आता ह्याच्या पुढे जाऊन विशेष बघा, आयोगाची ती काही तज्ज्ञ नसलेली किंवा असलेली जी काही समिती आहे त्या समितीनं प्रत्येक फॅकल्टीचा, जर 7 फॅकल्टी आहेत तर 7 फॅकल्टीला त्यांच्या सिलेबसला मार्क्स वेटेज कशाच्या आधारे दिले हे सर्वांना माहीत असणं फार गरजेचं आहे. ते मार्क्स वेटेज कशाच्या आधारे दिले माहिती आहे का, इनटेक कॅपॅसिटी म्हणजे आयोगाचं जस्टिफिकेशन कोर्टात त्यांनी दिले असं पोरांचं म्हणणं आहे की आम्ही ज्या काही BSc ॲग्रीची इनटेक आहे 14,000पैकी साधारणपणे 7,000हून अधिक, म्हणजे बघा जवळपास 8,000 विद्यार्थ्यांची इनटेक आहे. मग तुम्ही लक्षात घ्या, एकूण कृषी विद्यापीठामध्ये ज्या शाखा आहेत आणि त्यापैकी इनटेक कॅपॅसिटी ज्या विद्याशाखेची जास्त आहे त्या प्रमाणात आम्ही मार्क्स वेटेज दिले. बघा म्हणजे लॉजिक MPSCचं हे एवढं भयानक आहे
की त्यांनी डायरेक्ट म्हटलंय की इनटेक कॅपॅसिटी जेवढी आहे ना तेवढा आम्ही मार्क्स वेटेज. मग मला सांगा, एखाद्या परीक्षेमध्ये जर फार्मसीवाले आणि MBBS हे 2 व्यक्ती जर एलिजिबल असतील आणि MBBSच्या एकूण जागा ज्या आहेत डिग्री अभ्यासक्रमाच्या त्या जर 10% असतील तर MBBSचा अभ्यासक्रम 10% ठेवायचा आणि फार्मसीचा अभ्यासक्रम 90% ठेवायचा का? म्हणजे अशा पद्धतीचं MPSCचं लॉजिक भयानक आहे की आम्ही इनटेक कॅपॅसिटीवर जी क्रायटेरिया, बरं ठीक आहे, हा क्रायटेरिया देखील परीक्षार्थींना ॲक्सेप्ट केला असता, पण हा क्रायटेरिया MPSCनं इतर कुठल्याच परीक्षेमध्ये अवलंबलेला नाही आहे. मग याच परीक्षेमध्ये हा इनटेक कॅपॅसिटीचा क्रायटेरिया का लावला, याबाबत परीक्षार्थींना मोठी शंका आहे. बघा पुढला तर बाब एवढी हाईट आहे, MPSCचा नियम जो आहे, MPSC ज्या नियमाला धरून स्वतःच्या प्रक्रिया राबवत असते त्या प्रक्रियेमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तुम्ही ज्या विभागासाठी पदभरती करत आहात त्या विभागाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन किंवा त्यांच्याशी सल्लामसलत करून आपण नवीन अभ्यासक्रम ठरवला पाहिजे किंवा त्या अभ्यासक्रमामध्ये कोणते घटक समाविष्ट केले पाहिजेत, ह्या सर्व बाबी तुम्ही ज्या विभागासाठी ती पदभरती करतायत त्या विभागाला विचारणा करूनच फायनल केला पाहिजे. परंतु या ठिकाणी त्या निवेदनामध्ये जे दिलेलं आहे त्यानुसार बघा, नवीन अभ्यासक्रम तयार करताना संबंधित अधिकाऱ्याची सेवा घेणारा कृषी विभाग आहे. आता कृषी अधिकाऱ्याची भरती कुठं होती? महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये. तसेच आता यामधलं तज्ज्ञ कोण आहे? कृषी विद्यापीठ आहे. कृषी विद्यापीठ प्रशासनात पूर्णपणे अंधारात ठेवलेलं आहे. म्हणजे यांनी कृषी विभागालाही विचारलं नाही आणि विद्यापीठालाही विचारलं नाही की अभ्यासक्रम कसा असला पाहिजे. मुळात लक्षात घ्या, सध्या शेतीचं बदलतं स्वरूप पाहता एकाच विद्याशाखेचे त्या ठिकाणी पदवीधर असणं हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या तसेच शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ते हानिकारक आहे. कारण कृषीचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणात बदलत चाललंय. हॉर्टिकल्चर असेल, प्रोसेसिंग असेल, त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट असेल, मेकॅनायझेशन असेल, ॲटोमेशन असेल, अशा विविध स्वरूपाचे ॲप्लिकेशन कृषी या क्षेत्रामध्ये किंवा शेती या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवलंबले जातात. परंतु त्या संबंधित ज्ञान असलेले ज्या काही डिग्री कोर्सेस आहेत त्यांना मात्र MPSCच्या माध्यमातून जी काही त्या विभागात सेवा देण्याची संधी आहे ती मात्र अशा पद्धतीनं नाकारण्यात येते. बघा पुढे जर आपण आलो तर कृषी सेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम किमान पूर्वीप्रमाणे चालू. आता ही ज्या वेळेला 11 फेब्रुवारीचा नवीन अभ्यासक्रम आला त्यावेळेला कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याला विरोध केला आणि त्यांनी चीफ सेक्रेटरी, कृषी विभागाचे ACS किंवा ज्याला प्रधान सचिव आपण म्हणतो, त्याचबरोबर कृषी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, MPSCचे सेक्रेटरी, MPSCचे अध्यक्ष या सर्वांना याबाबत टू द पॉइंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि याच आधारे स्वतः राज्यपाल महोदय, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि 4ही विद्यापीठाचे कुलगुरू या सर्वांनी मिळून MPSCला सूचना केली होती की 2022 साली ज्या परीक्षा झालेल्या आहेत किंवा तुम्ही जी जाहिरात काढली आहे त्या जाहिरातीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करू नका. पूर्वीचा जो तुम्ही 16 जून 2021 रोजी अभ्यासक्रम घोषित केलेला आहे तोच अभ्यासक्रम चालू ठेवा. परंतु MPSCनं याबाबत कुठलीही दखल घेतली नाही आणि स्वतःचा रवैया जो आहे तो चालूच ठेवला आहे. आता विशेष म्हणजे बघा, राज्यपालांच्या पत्राची ज्या वेळेला दखल घेतली गेली नाहीये, राज्यपाल म्हणतायत की हा नवीन अभ्यासक्रम चुकीचा आहे, कृषी विद्यापीठ म्हणतंय नवीन अभ्यासक्रम चुकीचा आहे, महाराष्ट्र शासनाचं कृषी विभाग म्हणतोय हा अभ्यासक्रम चुकीचा आहे, तरी देखील आयोग जर ऐकत नसेल तर अतिशय कडक शब्दामध्ये राज्यपाल महोदयांनी आपल्या महाराष्ट्र शासनाला सूचना केलेली आहे. आणि ती सूचना अशी होती, काय म्हटलेलं आहे त्यांनी, आय एम डायरेक्टेड टू से दॅट the state government needs to give the direction Maharashtra Public Service Commission not to conduct mains examination. ही परीक्षा घेऊ नका मुख्य परीक्षा unless the disparity between agriculture and other eligible discipline is removed in marks allocation. अशा पद्धतीची डायरेक्ट सूचना दिली आहे. आणि त्यापुढे जर महाराष्ट्र शासनाचा MPSC आयोग ऐकत नसेल तर पुढे काय सांगितलंय बघा, इन केस द स्टेट गव्हर्नमेंट लॅक ऑफ ज्युरिडिक्शन
म्हणजे महाराष्ट्र शासनाला ते अधिकार जर नसतील तर मे अमेंड MPSC रूल्स ऑफ प्रोसिजर 2014 इमिडिएटली टू इनेबल इटसेल्फ टू डू सो. जर गरज पडली तर महाराष्ट्र MPSCचे रूल्स जे 2014चे आहेत, जी MPSC कार्यपद्धती अवलंबणं अपेक्षित आहे, ती कार्यपद्धती देखील वेळ पडल्यास तुम्ही बदला, परंतु हे थांबलं पाहिजे. अशा पद्धतीचा अतिशय कॉमन स्टँड, सर्वांना समान संधी, लेवल प्लेइंग फील्ड तयार झाली पाहिजे, अशा पद्धतीचा स्टँड जो आहे तो राज्यपाल महोदयांनी घेतलेला आहे. परंतु त्या बाबीला देखील MPSC आयोगानं दाद दिली नाही. त्यानंतर बघा म्हणजे विशेष काय आहे, MPSCची हाईट किती आहे बघा. सन 2023 पूर्वीच्या पासून तांत्रिक सेवेअंतर्गत वनसेवा ही एक मुख्य परीक्षा घेतली जाते आणि या वनसेवेला ऑप्शनल सिलेबस दिलेला आहे. ऑप्शनल पेपर आहेत ज्यामध्ये BSc ॲग्रीचा ॲग्रिकल्चर हा एक ऑप्शनल आहे आणि BTech कृषी अभियांत्रिकीचा हा एक स्वतंत्र अभ्यासक्रम आहे किंवा ऑप्शनल आहे आणि या दोन्ही ऑप्शनलचं मार्क्स वेटेज सेम आहे. लक्षात घ्या, म्हणजे वनसेवेसाठी कृषी अभियांत्रिकी आणि कृषी हे दोन स्वतंत्र पेपर आहेत आणि या स्वतंत्र दोन पेपरला आणि या सिलेबस सेम मार्क्स वेटेजला आहे. लक्षात घ्या, जेवढं मार्क्स वेटेज BSc ॲग्रीच्या सिलेबसला आहे तेवढंच मार्क्स वेटेज BTech कृषी अभियांत्रिकीच्या मार्क्स वेटेजला आहे. परंतु स्वतः कृषी विभागाच्या कृषी सेवा परीक्षेमध्ये मात्र BSc ॲग्रीला 248 मार्काचं वेटेज आणि BTech कृषी अभियांत्रिकीला केवळ 16 मार्काचं वेटेज. ॲग्रीला किती आहे लक्षात येईल 248 आणि ॲग्रिकल्चर म्हणजे ज्या संबंधित डिग्री आहेत त्यामध्ये मात्र ही डिस्पॅरिटी आयोगाकडनं करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा विशेष, आता कृषी अभियांत्रिकी आणि BSc ॲग्री यामध्ये एक मोठा डिफरन्स जो आहे तो आपल्याला अगदी देश पातळीवरती पाहायला मिळतो. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, शेतकऱ्यांना काय पेरलं पाहिजे, कोणती व्हरायटी लावली पाहिजे, काय केलं पाहिजे, अशा पद्धतीचं मार्गदर्शन, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात होत्या. परंतु कृषीचं जागतिकीकरणाच्या ओढ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्वरूप बदललं आणि कृषी या क्षेत्रामध्ये मेकॅनायझेशन, ॲटोमेशन, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, सॉईल वॉटर कन्झर्वेशन, इरिगेशन अशा पद्धतीचं नवीन तंत्रज्ञान म्हणजेच मेकॅनायझेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्भूत झालं आणि हा मेकॅनायझेशनचा पार्ट जो आहे तो कोरिलेट करतो BTech कृषी अभियांत्रिकी या विद्याशाखेला. म्हणून केंद्र सरकारनं 2014 आणि त्यानंतर 2018 साली देखील राज्य सरकारला 2014 पासूनच केंद्र सरकार सर्व राज्य सरकारांना सांगत होतं की तुमच्या राज्यामध्ये ॲग्रिकल्चरशी संबंधित असलेल्या मेकॅनायझेशन, पोस्ट हार्वेस्ट आणि इतर ज्या काही योजना आहेत त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी BTech कृषी अभियांत्रिकी या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात यावी आणि त्या विभागाच्या माध्यमातूनच या सर्व योजना राबवण्यात याव्यात अशा पद्धतीनं केंद्र सरकारनं ही सूचना केलेली होती. आता तुम्ही म्हणता की कृषी ही जी बाब आहे ती राज्यसूचीमधला विषय आहे, परंतु तुम्हाला लक्षात असलं पाहिजे विषय जरी राज्यसूचीमधला असला तरी या सर्व योजनांना केंद्राचा वाटा जो आहे तो मोठ्या प्रमाणात असतो आणि साहजिकच ज्या योजनेसाठी केंद्र सरकार आपला स्वतःचा वाटा किंवा अर्थसहाय्य करतं ती योजना कशा पद्धतीने राबवली गेली पाहिजे, त्यामध्ये परफेक्शन कशा पद्धतीने आलं पाहिजे याबाबत सूचना करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. आणि या सूचनेनुसार आज देशातील मध्य प्रदेश असेल, पंजाब असेल, तामिळनाडू असेल, बिहार असेल, मेघालय असेल अशा विविध राज्यांना स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी या विभागाची निर्मिती राज्य सरकारमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून या योजना राबवण्यात येत आहेत. परंतु राज्य सरकारनं मात्र याच्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप जो आहे तो परीक्षार्थींनी केला आहे. परंतु इथे कोर्टामध्ये हा मुद्दा का मांडलाय, जर केंद्र सरकार सांगतंय की कृषी अभियांत्रिकी एवढं महत्त्वाचं आहे त्यांचा स्वतंत्र विभाग तयार करा, परंतु MPSC मात्र कृषी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम कृषी अभियंत्यांची निवड होणारच नाही अशा पद्धतीचं मार्क्स वेटेज कमी करतंय, ही जी काही कॉन्ट्राडिक्टरी सिच्युएशन आहे ती देखील परीक्षार्थींना सर्व लोकांच्या समोर त्या निवेदनाच्या माध्यमातून आणलेली आहे. पुढे म्हणजे इथं बघा शासनाच्या निर्णयालाच MPSC आयोग हरताळ फासतंय का असा प्रश्न जो आहे तो सर्व परीक्षार्थींना पडलेला आहे. आता हे बाब का बरं,
तुमच्या लक्षात येईल 7 सप्टेंबर 2011 आणि 22 एप्रिल 2021 हे असे GR आहेत ज्या GRच्या माध्यमातून सर्व विद्याशाखा BSc कृषी, बीटेक कृषी अभियांत्रिकी, बीटेक अन्न तंत्रज्ञान म्हणजे फूड टेक्नॉलॉजी, ॲग्री बायोटेक, BSc हॉर्टिकल्चर, ABM फॉरेस्ट्री, ह्या सर्व विद्याशाखा ज्या आहेत त्या एकमेकांना समकक्ष असल्याच्या ठरवलेल्या आहेत. आता बघा, ह्या सर्व विद्याशाखा जर शासनानं समकक्ष ठरवल्या असतील तर MPSC जी काही सेकंड टेक्निकल एक्झाम घेते वन सेवा किंवा ज्याला फॉरेस्ट्री म्हणतो, त्या फॉरेस्ट्रीमध्ये 14 ऑप्शनल दिलेले आहेत. त्या 14 ऑप्शनलमध्ये BSc ॲग्री आणि बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हे ऑप्शनल देखील आहेत. मग अशाच पद्धतीचे ऑप्शनल प्रत्येक विद्याशाखेला स्वतंत्ररित्या सेम मार्क्स वेटेजचे जर कृषी सेवेमध्ये दिले असते तर या सर्व विद्याशाखेचे विद्यार्थी ॲग्रिकल्चरमध्ये सिलेक्शन झालं असतं, त्यांना सेवा देण्याची संधी मिळली असती आणि या डायव्हर्सिफाईड ज्ञानाचा शेतीच्या उन्नतीसाठी शेतकऱ्यांना मदत झाली असती. परंतु आयोगानं हे धोरण न राबवता यापैकी कुठल्याच विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांची निवड होणार नाही अशा पद्धतीचं 400 पैकी ह्यांच्या सर्वांच्या सिलेबसला 16 किंवा त्यापेक्षा कमी मार्क्स वेटेज दिलं आणि केवळ BSc ॲग्रीच्या सिलेबसला 248 मार्क्स वेटेज दिलं आणि त्यामुळे ही जी डिस्पॅरिटी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसून येते. पुढे जर तुम्ही आलात तर तुमच्या लक्षात येईल की हाईट किती आहे. जेव्हा ह्याला राजकीय स्वरूप मिळलं त्यावेळेला आपल्या ज्या MLC विधान परिषदेच्या आमदार आहेत डॉक्टर मनीषा कायंदे मॅडम यांनी विधान परिषदेमध्ये सूचना प्रश्न क्रमांक 76ला 22 नोव्हेंबर 2022 रोजी माननीय तत्कालीन कृषी मंत्री यांनी उत्तर दिलं आणि ती सूचना काय होती तर ती 11 फेब्रुवारी 2022 रोजीच्या अभ्यासक्रमामध्ये जो काही कृषी सोडून इतर विद्याशाखेवर अन्याय झालेला आहे तो अन्याय कमी झाला पाहिजे किंबहुना ते तात्काळ थांबलं पाहिजे अशा पद्धतीची सूचना होती. आणि तत्कालीन कृषी मंत्र्यांनी विधानसभेला सांगितलेलं आहे की आम्ही ही डिस्पॅरिटी थांबवतोय आणि तात्काळ याच्यावरती कारवाई करतो. MPSCला ही परीक्षा न घेण्याच्या सूचना किंवा जी काही तत्कालीन सूचना आहेत त्या सूचना करतो अशा पद्धतीचं विधानसभेमध्ये कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. परंतु त्या उत्तराला आणि त्या कारवाईला देखील MPSCनं जुमानलेलं नाही. लक्षात घ्या, MPSCनं त्याला देखील जुमानलं नाही. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सर्व MPSCचा जर अप्रोच तुम्ही पाहिला अगदी 92 ते 2021 पर्यंतचा तर 40 मार्काचा डिफरन्स जो आहे तो बीटेक कृषी अभियांत्रिकी BSc ॲग्रीमध्ये आहेच. आणि या डिफरन्सचा इम्पॅक्ट तुम्हाला असा पाहायला मिळेल की आज कृषी विभागामध्ये तुम्ही विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी संबंधी शिक्षण देणाऱ्या विद्याशाखा किती आता एकूण 7 लक्षात घ्या. परंतु या 7 विद्याशाखापैकी केवळ एकाच विद्याशाखेचं म्हणजे BSc ॲग्रीचं एकूण प्रतिनिधित्व कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गातलं जर तुम्ही पाहिलं तर ते 95% आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे. 95%हून अधिक आहे. बरं, बीटेक कृषी अभियांत्रिकीचं किती आहे? बीटेक कृषी अभियांत्रिकी ही 2.5 पेक्षा कमी आहे. आता ही माहिती कुठं मिळाली तर कृषी विभागाच्या वेबसाईटवरती सिनियरिटी लिस्ट दिलेली आहे आणि त्या सिनियरिटी लिस्टमधून जर आपण अधिकाऱ्यांची पर्सेंटेज काढलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि इतर ज्या 7 विद्याशाखा आहेत त्यांचं प्रतिनिधित्व 1% पेक्षा कमी आहे. मला सांगा, कृषी विभागामध्ये डायव्हर्सिफिकेशनचा आपण विचार करतो आणि कृषीचं शिक्षण घेतलेल्या BSc ॲग्री सोडून इतर लोकांना त्या विभागात काम करण्याची संधीच जर तुम्ही देणार नसतात तर तुम्ही लक्षात घ्या की कृषीवादी आणि एकूणच कृषी विभागाची जी प्रतिमा आज तयार झालेली आहे त्याला नेमकं MPSC जबाबदार आहे का अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो सर्व परीक्षार्थींना केलेला आहे. लक्षात घ्या. आणि इतर विद्याशाखेचे विद्यार्थी देखील, परीक्षार्थी देखील, कॉलेज देखील आणि शिक्षण देणाऱ्या संस्था देखील याच्यावरती काही बोलायला तयार नाहीत. आणि याच्या माध्यमातून अशी परिस्थिती ओढवलेली आहे की अक्षरशः गेल्या 5 वर्षातली सिच्युएशन पाहिली तर कृषी विद्यापीठातील BSc ॲग्री सोडून सगळ्या विद्याशाखेचे कॉलेजेस अक्षरशः बंद पडत आहेत. आणि ते बंद एवढ्या मोठ्या प्रमाणात पडत आहेत की आज येणाऱ्या काळामध्ये
कृषीशी संबंधित असलेले अतिशय आधुनिक कॉलेजेसची जी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या कृषीला गरज आहे, ॲग्रीबायोटेक, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, हॉर्टिकल्चर, ABM, हे सध्याचे ट्रेंडिंग टॉपिक आहेत आणि या विद्याशाखेचे कॉलेजेस धडाधड बंद पडतायत कारण त्यांना सरकारी नोकरीत कुठं संधीच दिली जात नाही आहे. अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो या सर्व परीक्षार्थींना केलेला आहे आणि याच्याकडे सर्वचे सर्व लोक कानाडोळा करतायत किंवा डोळे झाक करत आहेत. विशेष म्हणजे बघा, म्हणजे ही तर हाईट एवढी आहे की राज्यपालांना MPSC आयोगानं, राज्यपालांना एवढ्या वेळा फॉलोअप घेतला त्यावेळेला MPSCने आयोगानं कळवलं की 18 फेब्रुवारी 2022 रोजच्या जाहिरातीनुसार जे काही विद्यार्थी सिलेक्ट होतील त्या सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचं मुख्य परीक्षेमधून जे पात्र ठरतील त्या विद्यार्थ्यांच्या रेशोचा आम्ही अंदाज घेऊ आणि अंदाज घेतल्यानंतर आम्ही पुढील सिलेबसमध्ये बदल करू. म्हणजे हे प्रयोग जे आहेत ते MPSC कडनं करणं अपेक्षित आहे का? म्हणजे तुम्ही विद्यापीठातील तज्ज्ञ विद्याशाखेंना विचारणार नाहीत, कृषी विभागाला विचारणार नाहीत की त्यांना कशाची गरज आहे आणि त्यानंतर एक परीक्षा घेणार, त्याच्यामधून 200हून अधिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आणि त्यानंतर सांगणार की नाही हे चुकलं आहे. त्याचा काही इतर विद्याशाखेंना उपयोग होणार आहे का? जो अन्याय इतर शाखेवरती होणार आहे तो झालाच आहे, त्यामध्ये काही बदल होणारच नाही. त्याच्या पुढे जाऊ नये बघा असं राज्यपाल महोदयांना सांगितलं आणि त्या पत्राला देखील आयोगाने केराची टोपली दाखवली. अक्षरशः मुख्य परीक्षेचा रिझल्ट 30 डिसेंबर 2022ला लावलाय आणि याच्या आधीच पुढली जाहिरात 30 सप्टेंबर 2022 रोजी 203 पदाची जी जाहिरात आहे ती आयोगानं आपल्या संकेतस्थळावर टाकली. म्हणजे आयोगाला ह्या सगळ्या गोष्टीतून नेमकं काय साध्य करायचं आहे ही बाब समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक बाब आपण समजून घेणं गरजेचं आहे की या सर्व कालावधीमध्ये MPSC आयोगाचे अध्यक्ष हे BSc ॲग्रिकल्चर पदवीधारक होते. ही बाब या ठिकाणी कटाक्षानं नमूद करणं गरजेचं आहे आणि हाच मोठा आरोप जो आहे तो कोर्टात गेलेल्या परीक्षार्थींना केलेला आहे. लक्षात घ्या, आता ह्या निवेदनाच्या माध्यमातून ह्या विद्यार्थ्यांनी नेमक्या काय मागण्या केल्या, त्यांच्या स्वतःसाठी वेगळं काय मागणं केली आहे आणि BSc ॲग्रीवरती अन्याय करा अशा पद्धतीची कुठली मागणी आहे का? तर बिलकुल नाही. यांच्या प्रमुख मागण्या होत्या 11 फेब्रुवारी 2022 रोजीचा अभ्यासक्रम 2021 आणि 22 म्हणजे 18 फेब्रुवारी 2022 आणि 30 सप्टेंबर 2022 ह्या 2 जाहिरातीला लागू करू नका. त्याच्यावरती एक तज्ज्ञ समिती बसवा आणि तज्ज्ञ समितीला तो निर्णय घेऊ द्या. परंतु पूर्वीचा जो अभ्यासक्रम तुम्ही 16 जून 2021च्या डिक्लेरेशननुसार दिलेला आहे त्या अभ्यासक्रमानुसार तुम्ही परीक्षा घ्या अशा पद्धतीची पहिली मागणी होती जी कुणावरतीही अन्यायकारक नाही. त्यानंतर बघा, स्पर्धा परीक्षेतील समान संधीच्या तत्वानुसार पात्र, आता समान संधी मिळली पाहिजे हे आपलं आर्टिकल 14 अंतर्गत प्रत्येकाला असला अधिकार आहे आणि ती समान संधीची या ठिकाणी डावलण्यात आलेली आहे. म्हणून यांनी मागणी काय केली, समान संधीच्या तत्वानुसार जेवढ्या विद्याशाखा कृषी सेवा परीक्षेसाठी पात्र आहेत त्या प्रत्येक विद्याशाखेचा समान गुणभारांकनासाठी अभ्यासक्रम असला पाहिजे. तुम्ही त्याचे वैकल्पिक विषय ठेवा किंवा कॉमन विषय किंवा कंपल्सरी सब्जेक्टमध्ये टाका, पण सर्व सिलेबसला सेम मार्क्स वेटेज असलं पाहिजे जेणेकरून सर्व परीक्षार्थींना समान संधी मिळेल. पुढली मागणी होती वनसेवा परीक्षेप्रमाणे कृषी अभियांत्रिकीसह सर्व पात्र विद्याशाखेचे, म्हणजे बघा MPSCचा दुटप्पी भूमिका, तांत्रिक सेवेअंतर्गत 3 परीक्षा घेतल्या जातात, अभियांत्रिकी सेवा, वनसेवा आणि कृषी सेवा. वनसेवेला ऑप्शनल ठेवलेले आहेत आणि कृषी सेवेला कंपल्सरी पेपर केले. मग वनसेवेला जर ऑप्शनल आहे तर कृषी सेवेला देखील ऑप्शनल द्या ना, काय फरक पडायला लागला, सर्वांना समान संधी मिळेल. परंतु असं केलेलं नाहीये. पुढली बाब बघा, केंद्र सरकारने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालयाची निर्मिती करण्यात यावी. आता ही मागणी का केली तर केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत आणि हे पत्र त्यांनी किंवा हे निवेदन कोणाला दिले आहेत, मुख्यमंत्र्याला दिले आहेत, उपमुख्यमंत्र्याला दिले आहेत, राज्यपालांना दिले आहेत, त्याचबरोबर सेक्रेटरींना दिलेले आहेत. त्याच्यामुळे ही मागणी केली आहे. परंतु तुम्ही लक्षात घ्या की कृषी विभागामध्ये एकच विद्याशाखेचं प्राबल्य का निर्माण झालं, ते MPSCची दुटप्पी भूमिका. आणि दुसरी गोष्ट, केंद्र सरकारच्या एवढ्या सूचना असून देखील केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः मुख्यमंत्री आणि सेक्रेटरी यांना
पत्रव्यवहार करून देखील, इतर राज्यांना कृषी अभियांत्रिकीचा स्वतंत्र विभाग निर्माण करून देखील कृषीमध्ये पुढारलेल्या महाराष्ट्र शासनानं मात्र स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी विभागाची निर्मिती केलेली नाहीये. याच्या पाठीमागलं नेमकं कारण काय, तर BSc ॲग्रिकल्चरच्या जे काही 95% अधिक असलेलं जे काही संख्याबळ आहे, त्या संख्याबळाच्या आधारावरती इतर विद्याशाखेंना त्या ठिकाणी कुठेही समान संधी दिली जात नसल्याचा आरोप जो आहे तो या सर्व परीक्षार्थींनी केलेला आहे. आणि एकूणच संख्याबळ आणि इतर बाबी पाहिल्या, केंद्र सरकारच्या सूचना पाहिल्या, राज्यपालाच्या सूचना पाहिल्या, कृषी विभागाच्या सूचना पाहिल्या, तर तुमच्या लक्षात येईल कदाचित हे सगळं केलेले आरोप जे आहेत किंवा त्यांनी मांडलेले मुद्दे जे आहेत ते खरे आहेत का, अशा पद्धतीचा प्रश्न देखील आपल्याला या ठिकाणी पडू लागलेला आहे. मित्रांनो, आता यामध्ये प्रश्न उरतो तो म्हणजे 417 निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा, जे काही निवड झालेले अधिकारी आहेत त्यांचा. आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की या निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी तो अभ्यासक्रम बदलला का, नाही. या निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा या सर्व वरती MPSCनं राबवलेल्या प्रक्रियेमध्ये कुठला सहभाग आहे का, त्याबद्दल आपल्याला बिलकुल शंका घेण्याचं कारण नाही. परंतु MPSCनं केलेल्या ब्लंडरचा शिक्षा जी आहे ते आज या 417 अधिकाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, सिलेक्शन होऊन ज्या वेळेला 1-1, 2-2 वर्ष आपली नियुक्ती रखडली जाती त्यावेळेला त्या कुटुंबावरती काय आघात होतो हे समजण्या इतपत आपण सर्व लोक सुज्ञ आहोत. कित्येक विद्यार्थ्यांचं एजबार होत आहे, कित्येक सिलेक्शन झालेल्या अधिकाऱ्यांचे लग्न थांबले, 37-38 वर्ष त्यांचे वय झालेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. परंतु मित्रांनो, MPSCनं जर ती पूर्ण परीक्षाच अशा पद्धतीनं राबवलेली आहे आणि हे सर्व प्रकरण कोर्टामध्ये जर न्यायप्रविष्ट असेल तर एकमेकानं बीटेक कृषी अभियांत्रिकीच्या लोकांना BSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांवरती किंवा त्या फॅकल्टीवरती आरोप करणं चुकीचं आहे आणि BSc ॲग्रिकल्चर किंवा सिलेक्शन झालेल्या अधिकाऱ्यांनी बीटेक कृषी अभियांत्रिकीच्या परीक्षार्थीवरती आरोप करणं किंवा त्यांची बाजू एका वेगळ्या पद्धतीनं मांडणं देखील चुकीचं आहे. एक या देशाचा आणि या राज्याचा सुजाण नागरिक म्हणून दोन्ही बाजूनं जी काही बाजू मांडायची आहे ती कोर्टामध्ये मांडली जाईल आणि जो काही काय योग्य काय चुकीचं हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार हा देशातील राज्यघटनेनं कोर्टाला दिलेला आहे. त्यामुळं काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे विद्यार्थ्यांनी न ठरवता ती ठरवण्याची जबाबदारी कोर्टावरती द्यावी आणि जो काही कोर्टाचा न्याय येईल त्याला बीटेक कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी देखील आणि BSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांनी देखील त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि साहजिकच एकमेकांचं अभिनंदन देखील केलं पाहिजे. मित्रांनो, ह्या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर नेमकं कोण चुकीचं कोण बरोबर हे ठरवण्या इथपर्यंत आपण सर्व सुज्ञ आहात. मी हा विषय आपल्यावरती सोडवतो आणि या ठिकाणी थांबतो. हे सर्व मुद्दे जे मी मांडलेले आहेत ते कृषी अभियांत्रिकीनं विविध स्तरावर दिलेले जे काही निवेदनं आहेत त्या निवेदनातील मुद्दे आहेत. आता याबाबत हे मुद्दे मांडण्याची गरज का पडली तर विविध समाज माध्यमावरती अतिशय तिरस्कृतरित्या जे आहे ते दोन्ही फॅकल्टीकडनं एकमेकांवरती जे ते आरोप प्रत्यारोप आणि कमेंट केले जातात. त्यामुळं ह्या कमेंट कुठेतरी थांबल्या पाहिजेत. एक रियालिटी काय आहे आणि काय आरोप आहेत त्या विद्यार्थ्यांची त्यांची बाजू देखील सर्वांनी समजून घेतली पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. मित्रांनो, जे योग्य वाटतंय ते घ्या, जे अयोग्य वाटतंय ते मात्र सोडून द्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपण सर्वांना या कोर्टाच्या निर्णयासाठी दोन्ही बाजूंना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.